भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचा उद्घाटन सोहळा मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता सहकार नगर नानानाणी पार्क शेल कॉलनी चेंबूर येथे करण्यात आला। या प्रसंगी उद्घाटक खासदार वर्षाताई गायकवाड, प्रमुख उपस्थिती ज्योतिताई गायकवाड, श्री सुभाष भालेराव, काँग्रेस नेते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश मोकळ, अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समिती। पुढच्या काळामध्ये अपेक्षा करते की आपण पुन्हा भेटू, पुन्हा काम करू। पण मंचकावरचे उपस्थित सर्व आदरणीय गण, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, आज आनंद मला या गोष्टीचा होतोय की एक 14 ऑक्टोबर आहे। सकाळपासून जे आहे ते मी महाबोधी महाविहार जो आहे तो मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून जो महामोर्चा निघाला होता, त्या महामोर्चामध्ये मी सकाळपासून होते। तुम्ही 6 वाजता निघाले, धारावीच्या एका ब्रिजचं ओपनिंग केलं, मग पुण्याला गेले आणि आता या ठिकाणी या कार्यक्रम म्हणाल तर नवीन होता, कारण मी इथे राहायला आले तेव्हा माझ्या स्वप्नातही नव्हतं की मी कधी इलेक्शन लढेल इथे, कारण मी त्यावेळी आमदार होते जेव्हा मी राहायला आले। आणि त्याच्यानंतर ज्यावेळी मी बघितलं 2-3 वेळा मला मेसेज आले, तर नाव घेत नाही कोणाचं, मी म्हटलं त्यांना भीती वाटते की मी आमदार इथे लढते की काय। त्याचे 2 वेळा मला मेसेज आले, मग मी समजून घेतलं का एक तर SCC आणि ती भाऊ, दुसरी मी इथे आले, पण माझ्या डोक्यात लढायचं नव्हतं, कारण मला शेवटी माझा मतदार। काय सांगाल, एकंदरीत किती दिवसापासून याचा पाठपुरावा करत होता आणि आता शेवटी जाऊन आज चौकाचं नामकरण झालेलं आहे, काय सांगाल? आपल्या सर्वांना माहिती असेल की या समितीचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी मोकळ यांची अनेक वर्षापासून ही संकल्पना होती आणि त्यांनी या गोष्टीसाठी इलेक्शनच्या अगोदरपासून आम्हाला ही संकल्पना सांगितलेली आहे, आपल्याला काय असा चौक बनवायचा आहे। व तो इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी त्वरित त्याचा, जसा ताईंचा फंड चालू झाला त्यांनी पाठपुरावा चालू केली आणि त्यांच्या ठरवलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळेत हा चौक पूर्ण झालेला आहे। आणि आज सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे चौकाचं उद्घाटन एवढ्या थाटामाटात झालं। मी रमेशजी मोकळ, त्यांची समिती व माझे सर्व सहकारी यांचं खरोखर मनापासून आभार मानतो। वर्षाताईच्या माध्यमातून आज चौकाचं उद्घाटन झालेलं आहे व याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी मोकळ साहेबांनी अधोरेखित केलेली आहे की हा चौक जसा भरलेला आहे त्याची संपूर्ण निगा राखण्याची जबाबदारी या समितीची राहील, कारण की त्यांनी चौक बनण्याच्या अगोदरच या समितीची स्थापना केली होती आणि आम्हालाही अपेक्षा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा चौक चांगल्या नावारूपाने। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।